नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव इथल्या रियाज हजारी यांनी 4 महिन्यांपूर्वी चोलामंडल फायनान्सचे कर्ज घेऊन MH12 SX 0056 ही अशोक लेलँड कंपनीचे बॉस 2020 मॉडेलचा छोटा टेम्पो विकत घेतला होता. आज सांगली जिल्ह्यातील बागणी इथून शिरोलीकडे भाड्यासाठी तो निघाला होता. दुपारी 12:30च्या दरम्यान हा टेम्पो भादोले गावच्या हद्दीत आला असता इंजिनमधून अचानक धूर यायला सुरू झाला. चालकाने तात्काळ वाहन थांबवून चेक करत असताना अचानक आगीने रौद्र रूप धारण केले. या आगीमध्ये संपूर्ण वायरिंग, इंजिन आणि टेम्पोचा पुढील संपूर्ण भाग जळून खाक झालाय. या घटनेची माहिती मिळताच पेठवडगाव नगर परिषदेची अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निशामक दलातील कर्मचारी, चालक गणेश नाईकगौडी, फायरमन अंकुश कदम, कार्तिक शिंदे, सुनील महाडी, पोलीस कर्मचारी महेश गायकवाड यांनी अथक परिश्रम करून आग आटोक्यात आणली. त्यामुळे संभाव्य जीवितहानी आणि संभाव्य अधिकचे नुकसान टळले. यामध्ये टेम्पो चालकाचे सुमारे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले असून घटनास्थळी पेठवडगाव पोलिसांनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला आहे. यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.